आज आपण या व्हिडिओमध्ये पाण्यावर चालणारे दिवे बघणार आहोत। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। जसं की दिवाळी म्हटलं तर दिवाळीला दिवे आलेच नाही का। मग आता हे दिवे आपण यामध्ये तेल वगैरे टाकून आणि व्यवस्थित पंत्यामध्ये तेल टाकतो आणि दिवे लावत असतो, पण त्याला मात्र भरपूर तेल लागतं। मग अशा वेळेस तुम्ही हे पाण्यावरती चालणारे दिवे नक्की बनवून बघा। अगदी सोपी मेथड आहे आणि अगदी मिनिटाच्या आतमध्ये हा दिवा तयार होतो आणि 2 ते 3 तास आरामात चालतो। ना जास्त तेलाची गरज ना काही, अगदी पाण्यावरती चालणारे आपण आज दिवे बघणार आहोत। आता दिवाळी म्हटलं तर रंगबेरंगी कलर आलेच नाही का, कलरफुल दिवाळी असते। मग आता आपण इथे काचेचे बाउल घेतलेले आहेत, म्हणजे काय यामध्ये आपण जेही काही डेकोरेशन ॲड करणार आहोत ते अजून खुलून दिसेल त्यासाठी आपण हे करत आहोत। तर तुम्ही इकडे बघू शकता मी काचेचे बाउल घेतले, तुम्ही स्टीलच्या वाट्या वगैरे काहीही घेऊ शकता, पण काचेमध्ये जरा चांगलं उठून दिसतं म्हणून आपण थोडंसं डेकोरेशन आयटम सुद्धा यामध्ये घालणार आहोत। तर 3 बाउलमध्ये मी इकडे अगदी काठोकाठ न भरता थोडंसं रिकामे अशा ठेवलेले आहेत बाउल, आणि एकामध्ये मी कुंकू टाकलं, एकामध्ये हळद टाकले, किंवा मग जे लिक्विड कलर असतात त्याचा सुद्धा वापर करू शकता। खायचे कलर्स असतात आपल्याकडे त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। नसेलच तर माझ्यासारखी ट्रिक नक्की आजमून बघा। कुंकू घ्यायचं, अष्टगंध असेल ते घेऊ शकता आणि हळद बस, आणि एक मी पूर्ण रिकामच ठेवलं, त्यामध्ये कोणताच कलर टाकत नाही आहे। आता तुमच्याकडे जे काही डेकोरेशन असेल ते सामान तुम्ही इकडे टाकू शकता। तिसऱ्या ह्याच्यात मी कलर न टाकता चमकीचा वापर केलाय आणि गोल्डन अशी चमकी त्यावरती टाकलेली आहे। एवढी तुम्हाला जे आहे व्हिडिओमध्ये दिसत नाहीये, पण मी टाकलेली मात्र आहे। अशा पद्धतीने आपले 3 बाउल इकडे तयार झालेले आहेत। जे काही आपण इथे पाणी वापरलं आहे ते नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी वापरलं आहे, गरम वगैरे पाण्याचा आपण वापर केला नाही। आता तुमच्याकडे जे काही डेकोरेशन असेल, जसं की मोती किंवा वेगवेगळं काही शिंपले वगैरे असेल छोटे छोटे, किंवा काहीही तुमच्याकडे जे असेल ना, आपल्याकडे असतंच बघा छोटं मोठं, ते तुम्ही ॲज अ डेकोरेशन म्हणून यामध्ये टाकू शकता। आता माझ्याकडे सुद्धा होतं असे बटरफ्लाईज होते, तर ते सुद्धा मी यावरती टाकत आहे। खूप छान पद्धतीने हे व्यवस्थितरित्या कलरफुल आणि वरती तरंगतात, तर दिसायला खूप सुंदर दिसतात। आणि दिवाळीला जेव्हा तुम्ही हे दिवे लावतात आणि जेव्हा हा दिवा लागतो ना, तर रात्रीच्या अंधारामध्ये एवढं छान रिफ्लेक्शन याचं येतं, दिसायला खूप सुंदर दिसतं। ॲज अ डेकोरेशन म्हणून आपल्या घरी दिवाळीला पाहुणे येतात तर ते दिसायला खूपच अप्रतिम दिसतं। त्यामुळे तुम्ही या दिवाळीमध्ये हे पाण्यामधले दिवे नक्की एकदा ट्राय करून बघा। पण बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल त्यामध्ये बऱ्याचदा जी काही मेथड सांगतात ती फार चुकीची असते। आपण ट्राय करतो पाण्यावरचे दिवे, पण बिलकुलच ते पाण्यावरचे दिवे लागत नाही। मग त्या चुका टाळाव्यात म्हणून विथ लाईव्ह मी तुम्हाला एक्सपेरिमेंट इथे करून दाखवणार आहे। बिलकुल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा। व्हिडिओ नसेल आवडला डिसलाईकसुद्धा करू शकता। आता अशा पद्धतीने आपल्याला वाती घ्यायच्या आहेत। ह्या वाती कशा बनवायच्या यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनला देते, किंवा मग तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तो व्हिडिओ मिळून जाईल। तर अशा पद्धतीने लंब्यावाल्या आपल्याला ना वाती घ्यायच्या आहेत। त्यानंतर इकडे काही झेंडूचे फुलं होती तर ते बी थोडेफार यामध्ये टाकत आहे, अजून जरा अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून, किंवा फक्त तुम्ही फुलांचा वापर सुद्धा करू शकता। कलर आपण खरं तर जास्त ॲड करत आहोत। आता बघा तुमच्याकडे ना अशा पद्धतीची जुनी पुराणी एखादी पाणी पिण्याची बॉटल असेलच, किंवा मग कोणतंही प्लास्टिक थोडंफार असेल ना, तेवढंच आपल्याला लागणार आहे। तुम्ही अशा पद्धतीने माझ्याकडे बघा मी एक आकाशकंदील तुमच्यासोबत शेअर केला होता, त्याचंच बाकी होतं, सो मी तोच घेतलेला आहे। आता आपण इकडे 3 बाउल रेडी केले, 3 दिवे बनवत आहोत। तर 3 चौकोनी चकत्या अशा आपल्याला याच्या कापून घ्यायच्या आहेत, आणि प्लास्टिकच आपल्याला लागणार आहे, अगदी थोडंफार प्लास्टिक लागणार आहे। प्लास्टिक आपण का घेतोय, कारण प्लास्टिक हे जे आहे हे हलकं असतं म्हणून आपण अशा पद्धतीने करत आहोत। आता याला एकतर तुम्ही छोटंफार चौकोनी सुद्धा ठेवू शकता, किंवा ज्या पद्धतीने मी गोलाकार करते तसं सुद्धा करू शकता। आणि मध्ये काय करायचं, कैचीचा वापर करून त्याला एक छोटंसं असं होल पाडायचं, जास्त मोठं नाही पाडायचं, ती वात आपल्याला त्यामधून घालायची, बस एवढं होल पाडायचं आणि अशा पद्धतीने त्यामध्ये घालायचं आहे। जर ही वात यामध्ये जात नसेल तर काय करायचं, वातीचं जे काही पुढचं टोक आहे ते अशा पद्धतीने थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि यामधनं घालायचं। बघा थोडीशीच वात वरती ठेवायची, बाकी जी काही 3/4 वाट आहे ती खाली ठेवायची, अशा पद्धतीने करायचं। आता हे जे काय आहे आपण हे कॉमनली आपल्याला माहिती आहे। यानंतर जी काही आपण मेथड करत आहोत खरं तर ती चुकीची मेथड आहे। ती कशी आधी ते बघूयात। असं बिलकुल करू नका, तुमचा टाईम वाचेल म्हणून सांगत आहे। तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर एक वेळ ट्राय करू शकता। अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, 1 चमचा भरून एक
तेल टाकायचं अगदी मध्यभागी। आता हे जे काही तेल आहे हे पाण्यावरती यावरती तरंगेल। आता आपल्याला बिलकुल तेलाचा वापर करायचा नाही, कारण आपण सांगितले पाण्यावरचे दिवे आहेत, पण तुम्ही असे व्हिडिओ बघितले असतील आणि मग काय होतं की वातेला असं थोडंसं तेल लावून इथे ठेवायला सांगतात। पण बऱ्याचदा जेव्हाही आपण हे अशा पद्धतीने करतो तर बऱ्याचदा ती वात जी आहे ती खाली पडते, किंवा मग बऱ्याचदा तो दिवा लागतच नाही आणि लागला तर तो पटकन विझतो। आता असं का होतं तर ते खाली पाणी असल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम येतो। तर आता मी बघा इथे पुन्हा अशा पद्धतीने केले, ती खाली पडली होती म्हणून, आणि जे काही तेल आहे तिथे अगदी तेलाचं अगदी थोडंसं टाकले ना, त्याचा थेंब तुम्हाला पाण्यावरती दिसेल, तेवढाच काफी असतो 2 तासासाठी, 2 ते 3 तासासाठी दिवा जाण्यासाठी। आता बऱ्याचदा ही जी काही मेथड आहे कधी सक्सेसफुल होऊ शकते, पण बऱ्याचदा 80% ही मेथड बिलकुल सक्सेसफुल होत नाही। तुम्ही बघा मी इकडे वात लावत आहे, आपण सेम मेथड फॉलो केली तरीसुद्धा हे लागत नाही। आता विदाऊट आपल्याला पाण्यामध्ये तेल न घालता कशा पद्धतीने आपण हा दिवा एकदम सक्सेसफुली चालवू शकतो किंवा लावू शकतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आहे। पण ही मेथड ट्राय करू नका, मी एवढंच सांगेल, फेल मेथड आहे। तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्येही बघितले असणार। जर तुम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा आणि पटकन फॉलो करा। आता बघा आता हा दिवा कसा तरी लागला तरीसुद्धा तो अशा पद्धतीने होऊन विझून जातो। अगदी जास्तीत जास्त तो 5 ते 6 सेकंद राहतो आणि नंतर विझून जातो। मग काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीने आपल्याला वात घ्यायची आहे आणि ही जी काही वात आहे ती पूर्ण आपल्याला तेलामध्ये भिजवून घ्यायची। आपण पहिल्या फेल मेथडमध्ये काय बघितलं की आपण पाण्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि वात फक्त वरून तेल लावलं। असं न करता आपल्याला पूर्ण वात भिजून घ्यायची आणि ती आपण जे प्लास्टिकचं बनवलेलं आहे त्यामध्ये घालायची। असं केल्याने काय होतं की फक्त वातेला तेल राहतं आणि अशा पद्धतीने तुम्ही मध्यभागी वात ठेवू शकता। पण जर तुम्हाला दिवा हा जास्त वेळपर्यंत जाऊ द्यायचा असेल, पाण्याच्या संपर्कात आपल्याला तो कमी आणायचा असेल, तेल फक्त आपल्याला जाळवायचं असेल, तर मी जी मेथड सांगते ती तुम्हाला करायची आहे। असं मध्यभागी न करता सगळ्यात पहिले आपल्याला जाळवण्यासाठी काय करायचं आहे तर अशा पद्धतीने टोकावरती आपल्याला वाती लावायची आहेत, ती थोडीशी जळू द्यायची आणि मग मध्यभागी करायची। ती कशी तेही मी तुम्हाला समोर सांगणार आहे। बघा जळाली की नाही, पहिली मेथड एकदम फेल आहे, ही मेथड एकदम ॲक्युरेट आहे। या वर्षी या दिवाळीला 2024 मध्ये तुम्ही नक्की अशा पद्धतीने दिवे बनवून बघा। तुम्ही बघू शकता अगदी दिवे लागलेले आहेत। तर पाण्यावरच्या दिव्यांची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। आणि अशा पद्धतीने बघा ते जळायला लागतात। स्टार्टिंगला जेव्हा आपण अशा पद्धतीने दिवा लावतो आणि हा दिवा जो आहे थोडाफार जळल्यानंतर जेव्हा आपण मध्यभागी घेतो तर मध्यभागी ठेवल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की ते पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे थोडंसं असं बघा, तुम्हाला थोडंसं मी दाखवते, लाईव्ह दाखवते, असं जळल्यासारखं होईल, पण हा दिवा विझत नाही। तुम्ही ही ट्रिक नक्की आजमावून बघा, जबरदस्त ट्रिक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। तुम्हाला जर या रिलेटेड काहीही प्रश्न असतील तुम्ही कमेंटमध्ये मला डायरेक्टली विचारू शकता। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघून या दिवाळीला पाण्यावरचे दिवे बनवले असेल तर इंस्टाग्रामला व्हिडिओ किंवा फोटो शेअर करायचं बिलकुल विसरू नका। जबरदस्त व्हिडिओ झालेला आहे, त्यामुळे या दिवाळीला हे दिवे नक्की बनवून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी, धन्यवाद।